उंदीर मामाची टोपी. एक होता उंदीर मामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके. फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला, धोबीदादा, माझे फडके धुवून दे. धोब्याने फडके धुवून दिले. मग उंदीर मामा गेला शिंप्याकडे. शिंपीदादा, मला एक छानशी टोपी शिवून दे. तिला रंगीत गोंडेही लाव. शिंप्याने उंदीर मामाला टोपी शिवून दिली. उंदीर मामाने टोपी डोक्यावर घातली. एक ढोलके घेतले. ते वाजवत तो गाणे गाऊ लागला. राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान, ढुमढुम ढुमक. राजाने हे ऐकले. तो शिपायांना म्हणाला, जा रे त्या उंदराला पकडून आणा. शिपायांनी उंदीर मामाला पकडले, दरबारात आणले. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदीर मामा म्हणाला, राजा भिकारी, माझी टोपी घेतली, ढुमढुम ढुमक. हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी भिरकावली. उंदीर मामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला. राजा मला भ्याला, माझी टोपी दिली, ढुमढुम ढुमक. हे गाणे गात गात तो राजवाड्यातून निघून गेला. कशी वाटली ही गोष्ट नक्की सांगा. धन्यवाद.